नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आहे शारदीय नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि घटस्थापना। चला, सकाळी सकाळी मी आज लवकर उठले, म्हणजे एनी टाइमही लवकरच उठते, पण आज थोडंसं लवकर मला जाग आली। आणि चला, घटस्थापना आहे त्यामुळे आज होणार आहे आपल्याकडे देवीचं आगमन। त्यामुळे घराचं दार तर आपलं स्वच्छ पाहिजेच, पण सकाळी उठल्या उठल्या अंगण ओटा क्लीन केल्यानंतर ना जी काही प्रसन्नता येते ती खूप मस्त असते। सो सगळ्यात पहिले इथे उंबरठा आणि ओटा वगैरे सगळं काही क्लीन करून घेतलं। बाहेरही मस्त अंगणात सडा मारला आणि त्यानंतर स्वच्छ असं अंगण झाडून काढायचं होतं। आणि थोडंसं उजडलेलं होतं त्यामुळे मस्त असं वातावरण आहे, हलकीशी गार हवा होती आणि खूप मस्त आणि प्रसन्न वाटत होतं। मला हे सगळं करायला पर्सनली आवडतं, त्यामुळे मग छान वाटतं अंगण वगैरे असलं की छान झाडणं। आणि घरामध्ये ना या गोष्टीमुळे खूप जास्त अशी पॉझिटिव्हिटी येते। सो चला, सगळं काही क्लीन करून घेते आणि बाहेर इतकं प्रसन्न होतं, बाजूला मस्त चिमण्यांचे आवाज, चिवचिवाट, आणि इथे ना गाड्या लावलेल्या असतात सगळ्या, त्यामुळे थोडंसं झाडायला प्रॉब्लेम येतो। पण चला, नंतर सगळ्या गाड्या गेल्या की पुन्हा एकदा आपण झाडून काढूया। चला, मस्त असे उजडलेलं आहे, तुम्ही वातावरणही बघू शकतात की अगदी प्रसन्न झालं आहे। आणि त्याचबरोबर हे असे पक्षी दिसले की आणखीनच छान वाटतं। सो मस्त असं घराच्या दारासमोरही ना मस्त वाटतंय, कारण की इतकं सगळं क्लिनिंग केलं की घरही अगदी प्रसन्न होतं। त्यानंतर मी आंघोळ केली आणि आजचा कलर होता सफेद। तर सफेद ही कॉटनची साडी आहे, माझ्या आईची आहे। सो ही आम्ही मिशोवरनंच मागवली होती आणि मस्त आहे, तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकतात। आता आपल्याला देवीचं आगमन करायचं आहे आणि आपणही तितकंच फ्रेश असलं पाहिजे, त्यामुळे चला स्वतःलाही थोडंसं सगळ्यात पहिले इथे रेडी करून घेते। स्वतः फ्रेश असलं की आपल्याला सगळ्याच गोष्टी फ्रेश वाटतात आणि छान फिलिंग येतं। तर इकडे मी उंबरठा लेपनही सकाळी सकाळी करून घेतलं आणि इतकं मस्त वाटत होतं ना, उंबरठ्याला नमस्कार केला, कारण की कोणतीही गोष्ट ना उंबरठा लेपन का करतात हे मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे। जसं निगेटिव्हिटी दूर होते ना, त्याचबरोबर भरपूर अशी पॉझिटिव्हिटी आणि येते। कोणीही जर आपल्या दारात येणार असेल तर आपलं सगळ्यात पहिले प्रवेशद्वारच बघितलं जातं। आणि आज तर देवी म्हणजे आपले जी काही कुलस्वामिनी आहे, देवी माता आहे, त्यांचं आगमन होणार आहे, त्यामुळे त्यांनाही तितकंच प्रसन्न वाटलं पाहिजे। त्यामुळे छान उंबरठा लेपन केलं, जमेल तशी रांगोळी काढायला घेतली। तसं तर मला रांगोळी सगळं मस्त असं जमतं, पण काय होतंय की सध्या आपण इतकं जास्त काढत नाही। लग्नाआधी ना वेगवेगळं मस्त असं काय काय जमायचं। चला, हळूहळू सगळी सवय मोडत जाते आणि त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी जमत नाही। आता इथे जागा थोडीशी छोटी आहे आणि बाहेर काढायचं म्हटलं की कधीही पाऊस येतो, त्यामुळे छोटी होईना पण छानशी अशी रांगोळी काढली। जी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर खालीही अशी छान रांगोळी काढायला घेतली, कारण की उंबरठा लेपन केल्यानंतर आपण उंबऱ्यामध्येही मस्त अशी रांगोळी काढतो। तसं तर माझ्याकडे रांगोळीचे साचेही होते, म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर आपण इथे छान अशी लक्ष्मीचे पावलं वगैरे काढून घेऊया। सो तेही काढायला घेतले आणि छान वाटत होतं, मस्त फ्रेश प्रसन्न वाटत होतं। त्यानंतर तुपाचा दिवा लावला, उंबरठ्याची पूजा केली आणि मस्त असं छान झालेलं होतं। चला आता, हाय, हॅलो, नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजपासून सुरू होतोय आपला शारदीय नवरात्र उत्सव। सो सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा रंग आहे सफेद। सो मी मस्त अशी सफेद रंगाची साडी वेअर केलेली आहे। चला, वेगवेगळे कलर असे असतात नसतात या बाबतीत तर मी काही बोलणार नाही आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, त्या निमित्तानं का होईना आपण वेगवेगळ्या कलरच्या साड्या घालतो, कारण की कायम बायका कामात असतात, मग जे त्यांना हातात येईल ते घालतात। सो त्यांच्यासाठी 9 दिवस त्यांना वाटतंय की चला कलर ठरवले, त्यामुळे त्या निमित्ताने त्यांनी छान अशा साड्या घातल्या। आपल्याला काही मिळतं असं नाही, पण काही बिघडतं असंही नाही। चला, त्यांच्यामुळे त्या जर बायका म्हणजे आपण बायका जर फ्रेश राहत असू तर काय वाईट आहे ना 9 रंगाच्या 9 साड्या घालायला।
सो चला, आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जावो, आनंदाचा जावो, हीच इच्छा आपली. देवी माता सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो. चला, आता सकाळी ना मी सकाळी अंगण ओटा झाडला, उंबरठा लेपन केलं आणि आता मला नवरात्राची पूजा तयारी वगैरे करायची आहे. काल आम्ही बाहेर गेलो होतो आणि रात्री यायला उशीर झाला, त्यामुळे सगळं साहित्य मी आणलेलं आहे पण काही शूट केलं नाही. ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि ही साडी ना ही आहे माझ्या आईची. सो तिला आम्ही घेतली होती, म्हणजे तिला पाहिजे होती श्रावणामध्ये, बायका वाईट साड्या घालतात. सो प्युअर कॉटनची आहे आणि मिशोवरनं घेतली आहे ओन्ली 300ला. सो तुम्हाला हवी असेल तर लिंक नक्की सांगा. तर मी येताना मम्मीकडनं साडी घेऊन आले, म्हटलं चल मला तू साडी दे. आणि एक दिवस माझ्याकडे आहे पण त्या हेवी साड्या, म्हटलं आता काहीतरी वेगळं असावं म्हणून मी आईची साडी घातली. सगळ्यात पहिले तर मला इथे घटाची मांडणी करायची होती, म्हणून मी कालच जे साहित्य आणले हे आहे 5 धान्य, त्यानंतर नारळ, फळं होतं, त्यानंतर पूजेची पुडी, माती, फुलं आणि घट होता. त्यामध्ये आपल्याला नागिलीची पानांचा मान असतो तेही आणलं होतं. पण सगळ्यात पहिले ना या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करतो, जी की आपण अमावस्या पौर्णिमेला करतो किंवा मंगळवारी. त्यानंतर हा जो दोरा आहे तोही याला आपण बांधून घेतला. त्यामध्ये पाणी, अक्षता, फूल, हळद कुंकू हे सगळं घालून, विड्याची पानं लावून आणि नारळ, जो आपण कुलस्वामिनीच्या नावाने मंगल कलश घरात स्थापन करत असतो तर तो वेगळा आणि घट जो आहे तो वेगळा, असं दोन्ही यांची मांडणी इथे करायची होती. आणि जे कोणी करत नसेल ना तर त्यांनी नक्की आजपासून करायला सुरुवात करा. आता मी खूप दिवसांपासून करते आणि छान वाटतं, कारण की प्रत्येक वर्षी किंवा कधी, आता आमच्या लग्नाला तर 10 वर्ष झाले, अजूनही आम्ही म्हणजे आमची कुलस्वामिनी तुळजापूरची देवी आहे, तिकडं असं जाणं झालं नाही. पण ज्या वेळेस आपल्या या गोष्टी होत नाही ना त्यावेळेस मग आपण घरामध्ये कुलदेवीचा असा घट मांडायचा असतो आणि त्या मंगल कलश मांडायचा असतो आणि त्यांची पूजा करायची असते. सो इथे ना माझा नेहमीचा हा मंगल कलश असतो आणि तो मी तिथेच ठेवत असते. खाली तांदूळ ठेवलेले आहे, त्यानंतर त्याला फूल अक्षदा वाहिलं, मंगल कलश स्थापन केला, नमस्कार केला आणि त्यानंतर आता आपण घटाची मांडणी करणार आहोत. तर घटाची मांडणी करताना प्रत्येक गावची, प्रत्येक जसं गाव शहर वेश बदलेल तसा आणि प्रत्येक घराची पद्धत ही वेगवेगळी असते. बरेच जणांकडे घट, खूप वेगवेगळ्या प्रकारचे घट मांडतात. सो चला, आमची काय पद्धत आहे तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नवीन वस्त्र इथे घेतलेलं आहे, लाल घ्या, पिवळं घ्या, आपल्याला जे हवं असेल ते. तर सगळ्यात पहिले ना नवरात्री का साजरी केली हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तरीही मला जे माहिती आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. मला असं वाटतं की काहींना माहिती असेल किंवा काहींना थोड्याशा वेगळ्या गोष्टी माहिती असेल, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. पण त्याआधी ना कोणतीही पूजा करताना आपण दीप प्रज्वलन आणि त्यानंतर गणेशाची मूर्ती स्थापन करतो आणि त्यानंतर आपण आपली पूजा मांडत असतो. तर झालं असं की ना पूर्वी जो एक म्हणजे दानव काय म्हणू शकतो आपण त्याला, राक्षस होता ज्याचं नाव होतं महिषासूर आणि त्याला अमरत्व प्राप्त झालेलं होतं, म्हणजे त्याला कधीही मरण नाही. तर अशा या महिषासूर जो आहे ना त्याने पूर्ण सगळं जे काही आहे त्याने इतकं काही नुकसान करणं किंवा त्रास देणं या अशा गोष्टी चालवलेल्या होत्या. त्याला देव दानव हे कोणीही काहीच करू शकत नव्हते आणि म्हणून त्यांनी देव दानव राक्षस सगळ्यांनी एकत्र येऊन एक दिव्य शक्ती निर्माण केली आणि ती शक्ती म्हणजे दुर्गा माता. तर या महिषासुराचा वध करण्यासाठी दुर्गा माता जी आहे ती 9 दिवस 9 रूपातून त्या म्हणजे जे काही आहे ते युद्ध झालं महिषासूरमध्ये आणि दुर्गा मातामध्ये. त्यामुळे 9 दिवस आपण नवरात्र साजरी करत असतो. पण या 9 दिवसामध्ये देवीने वेगवेगळे रूप दाखवले आणि वेगवेगळ्या रूपांमध्ये ती प्रकट झाली. त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या दिवसाला देवीचं वेगळं रूप आपल्याला बघायला मिळणार आहे या नवरात्रीमध्ये. त्यामुळे नंतर शेवटी दुर्गा माताने महिषासुरेचा वध केला आणि म्हणून तिला महिषासूर मर्दिनी असं म्हटलं जातं. आणि तेव्हापासूनच नवरात्र साजरी करण्याची प्रथा पडली.
मग प्रत्येकाकडे प्रथा जी आहे ती वेगवेगळी आहे. काही दिवस काही ठिकाणी फक्त घट बसवतात, काही ठिकाणी कडक असे उपवास करतात, 9 दिवसांचे उपवास करतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहे. सो ही झाली नवरात्राची छोटीशी कथा जी मला माहिती होती. आता यात काही चुकीचं असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि बरोबर असलं तर ही नक्की सांगाच. चला, इकडे जे आहे ना गणेशाची स्थापना झालेली आहे आणि आता प्रत्येक म्हणजे जे काही आहे आपले घट बसवत असो, प्रत्येकजण म्हणतं की सगळेच देव घटी बसतात, असं नाही तर फक्त देवीच घटी बसते. आता आमच्याकडे जी पद्धत आहे मी ती इथं फॉलो करणार आहे. जे काही देव देवींचे जे टाक असतात ते आम्ही घटी बसवत असतो. त्यामुळे नागिलीच्या पानांवरती ठेवतात. नागिलीच्या विड्याच्या पानांचा मान या दिवशी असतो. सो ते इथं ठेवले, देवांना स्वच्छ आंघोळ घातली आणि त्यावरती स्थापन केले. आता 9 दिवस म्हणजे दसरा होईपर्यंत या देवांना हलवायचंही नसतं, फक्त पूजा करायची असते. सो कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल की मस्त असे देव घासून वगैरे ठेवले होते. आजच्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुतले आणि देव विड्याच्या पानांवरती स्थापन केले. मागे मी अशा पद्धतीचं एक लाकूड ठेवलेलं आहे की जेणेकरून देव असे छान त्यावरती उभे राहतील. चला, आता देवांचं छान हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून त्यांना नमस्कार करूया आणि त्याचबरोबर आपण जे काही पूजेचं जे असतं खोबरं, बादाम, हळकुंड ह्या सगळ्या पूजेच्या ज्या वस्तू त्याही मी एका विड्याच्या पानावरती मांडलेल्या आहे. त्यानंतर मग आपण घटाची स्थापना करणार आहोत. बाजूला झालेला पसारा तुम्ही प्लीज इग्नोर कराल, कारण की ना आपण ज्या वेळेस हे सगळं पूजा वगैरे करत असतो तर सतत उठबस होते आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्याला एकाच वेळेस लागत असतात. म्हणून मी एकदा बसायच्या आधी ना सगळ्या गोष्टी आजूबाजूला जमा करून ठेवलेल्या आहे. तर इथं मी माती घेतलेली आहे. मातीमध्ये 5 प्रकारची धान्य असतात, ज्यामध्ये मका असतं, नागली असतं, गहू असतात, ज्वारी असते, जवस असतं आणि मी घरातलीही थोडेसे गहू यामध्ये घेतले होते, जेणेकरून आपलं जे धन आहे ते मस्त असं उगवतं. सो ते आणि जे काही 5 धान्य होते ते सगळे आधी मातीमध्ये मिक्स करून घेतले, कारण की थोडेसे आपल्याला मातीमध्ये मिक्स करायचे आहे आणि थोडे जे गहू आहे ते आपण नंतर टाकणार आहोत, जेणेकरून आपलं धन जे आहे ना ते खूप छान येतं. आता धन व्यवस्थित येण्यासाठी ना ही जी काही तुम्ही पाटी बघताय लाकड म्हणजे काड्यांची पाटी असते, तर या पाटीमध्ये जर ठेवलं ना तर बुरशी वगैरे येत नाही, पाणी व्यवस्थित खाली निथरतं. पाणी जर त्यातच साचलं तर त्या जो घट आपण मांडलेला असतो त्याचाही वास येतो. त्यामुळे पाणीही अगदी प्रमाणात आणि व्यवस्थित टाकण्यासाठी आणि त्यातलं एक्स्ट्राचं पाणी खाली येण्यासाठी खाली एक मी ताट पण ठेवलेलं आहे. सो जसं माझ्या आमच्या सासूबाई घट मांडत होत्या, आता प्रत्येक घराची पद्धत आहे, आईकडे वेगळं असतं, इकडे वेगळं असतं, तर तशीच पद्धत आपण फॉलो करायची. जसं मम्मीलाही मी घट मांडताना बघितलं आणि नंतर आईंना पण, तर त्यांचीच पद्धत मी इथे फॉलो करते. चला बघू शकतात, अशा पद्धतीने सगळी माती वगैरे इथे टाकून घेतलं आणि त्यानंतर आता घटाची स्थापना करणार आहे. तर घटालाही कलावा म्हणतात, जो दोरा आहे त्याचं मला नाव आठवत नव्हतं, तो इथे बांधून घेणार आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा 1 रुपया सुपारी या सगळ्याच गोष्टी आपल्याला घालायच्या आणि नंतर विड्याची पानं ठेवायची आणि त्यानंतर नारळ ठेवायचा. आता बऱ्याच ठिकाणी नारळ ठेवतात, नाही ठेवत, यामध्येही बराच संभ्रम आहे असं, कारण की ना पण नारळ ठेवल्याशिवाय घट हा पूर्ण होत नाही. त्यामुळे मग इथे मी नारळही ठेवणारच आहे. चला, घट तर इथे मांडून झाला होता, पण मस्त असा देवीचा साज शृंगार करायचा होता. आता हे मुकुट आहे ते मागच्याच वर्षीचं होतं आणि बऱ्याच काही गोष्टी होत्या, तर त्याही मी इथे ठेवल्या. मला जसं डेकोरेटिव्ह करता येत होतं त्याही गोष्टी मी इथे केल्या.
चला, मस्त असं वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं ज्या वेळेस आपण देवीचा मुखवटा वगैरे लावतो, तर तेही इथे लावलं. आता आपल्याला जे काही अखंड दिवा असतो तो लावायचा होता, पण त्याआधी ना तुम्ही बघू शकता मी हाताने थोडंसं पाणी शिंपडलं. आपल्याला असंच पाणी ना रोज घालायचं आहे आणि आज पहिला दिवस आहे, त्यामुळे मी नंतर थोडंसं जास्तीचं पाणी आजच्या दिवशी घातलं. त्यानंतर उद्या जे आहे ना ते अगदी छोटासा 2-3 चमचे पाणी बाजूबाजूने टाकलं ना तरीही होणार आहे. ज्यावेळेस आपल्याला वाटेल की खूपच कोरडा पडतोय त्यावेळेस तुम्ही जास्त पाणी घालू शकता. त्यानंतर मग घटाची पूजा वगैरे केली, देवीला नमस्कार केला आणि आता इथे मला जो काही अखंड दिवा आहे त्याची मांडणी करायची होती. तर मी अष्टदल कमल आहे ते तांदळाने इथं काढलं, त्यावरती छोटासा चौरंग मांडला आणि जी 2 वातींची एक वात आपण देवांसाठी बनवत असतो तर ती अखंड अशी वात बनवली आणि समईमध्येच लावणार आहे. आता लाकडी दिवाही नव्हता आणि लोखंडी दिवा आता सध्या तर कोणी वापरत नाही, त्यामुळे तोही मी इथे लावलेला नव्हता. समईमध्ये छान असा अखंड दिवा इथे लावला. त्याखाली एक छोटीशी प्लेट ठेवली, म्हणजे कदाचित जर यातून तेल खाली एक्स्ट्राचं निघालं तर समई वगैरे खराब व्हायला नको, त्यामुळे अशी प्लेट ठेवली आणि हा अखंड दिवा इथे लावलेला आहे. आता बघू शकतात मस्त अशी लक्ष्मीची पावलं मला भेटली. ती आदल्या दिवशी कुठून भेटली, कशी भेटली, काय सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. पण भेटली आहे अगदी एकदम चांगल्या प्रसंगावरती, म्हणून इथे मस्त असे लक्ष्मीपूजन पण करून घेतलं. तर कधीही ना लक्ष्मीची पावलं ठेवताना त्याखाली आधी तांदूळ ठेवायचे, तर इथे मस्त तांदूळ ठेवले आणि त्यानंतर इथे लक्ष्मीची पावलं ठेवली. खरं तर हे दिवे आहे, पण यामध्ये मी अजिबात वात वगैरे लावणार नाही. छान असे मस्त हळदी कुंकू भरून ठेवलं आहे आणि छान लक्ष्मीच्या पावलांची इथेही पूजा मी करून घेते. यामधून आपण हळदी कुंकू आपण इथे पूजा वगैरे करूच शकतो. छोट्या छोट्या माझ्याकडे बांगड्या होत्या, त्यानेही थोडीशी सजावट करण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीच्या पावलांचं पूजन केलं आणि त्यानंतर आता देवीची पहिली माळ असते ही नागिलीच्या पानांची. 9 पानांची इथे मी माळ करत आहे. आणि कधीही देवीला आपण ज्यावेळेस माळ करतो तर त्या सुईने न होता ते पानं असे आपल्याला हातांनी गाठ मारून त्याची जी काही आहे ती माळ बनवायची असते. त्यानंतर ते करून झालं आणि आता धूप लावते, अगरबत्ती लावते, मस्त दिवा वगैरे लावलेला आहे आणि आता छान अशी आरती करायची आहे. अशा प्रकारे आमच्याकडे घटाची मांडणी केली जाते. काही चुकलं असेल तर तुम्ही ते खूप म्हणजे आमची जी पद्धत आहे ती मी केली. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. छान अशी रांगोळी काढली, आरती केली आणि मस्त असं प्रसन्न वाटतंय. तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. बाय बाय.